नमस्कार, जय जिनेन्द्र। मंगलम भगवान वीरो, मंगलम गौतमो गणी, मंगलम कुंदकुंदाद्यो, जैन धर्मोस्तु मंगलम, जैन धर्मोस्तु मंगलम। प्रारंभ एका संयमी प्रवासाचा। परमपूज्य व्रती अभिषेक भैयाजी, पूर्वाश्रमी ज्यांना आम्ही अविनाश म्हणत होतो, चिपरी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांचा थोडक्यात परिचय मी या ठिकाणी करून देतो आहे। राजकुमार चौगुले, चिंचवाड। 11 डिसेंबर 1997 रोजी अत्नी या त्यांच्या आजोळच्या गावी पूज्य अभिषेक भैयाजींचा जन्म झाला। बालपण कोवळं आणि निरागस आणि अंतर्मुखतेने भारलेलं होतं। प्राथमिक शिक्षण चिपरी या ठिकाणी कुमार विद्या मंदिर या शाळेमध्ये झालं। घरात वडिलांच्या कठोर स्वभावामुळे शिक्षणामध्ये अडथळे येत असताना त्यांचं 5वी ते 7वी पर्यंतचं शिक्षण जिनगोंडा पाटील हायस्कूल चिपरी या ठिकाणी संपन्न झाले आणि त्यानंतरचे शिक्षण 8वी ते 10वी पर्यंत दहिगाव या ठिकाणी पूर्ण झाले। हे शिक्षण पूर्ण होत असताना शांतीसागर पाठशाळा येथे धार्मिक शिक्षण घेत त्यांच्या मनावरती धर्माविषयी गाढ प्रेम निर्माण झाले। आईच्या धार्मिक जीवनशैलीचा खोल परिणाम त्यांच्या मनावरती जीवनावरती झालेला दिसून येतो। आई नित्य नियमाने नोपी ओवाळणे, अष्टमी चतुर्दशीचे व्रत करणे, तसेच चातुर्मास काळातील आराधना मनोभावे करत असत। चिपरीत आलेल्या परमपूज्य आचार्य श्री वर्धमान सागरजी मुनी महाराज सहसंग चातुर्मासामध्ये भैयाजींनी सेवा, वैयावृत्ती, आहार, अष्टक, अभिषेक यामध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं। या सेवेमधून त्यांचं जीवन संयमाच्या मार्गावरती वळू लागलं। अशा संयमव्रती जीवनाचं बीजारोपण अत्यंत कोवळ्या वयामध्येच अभिषेक भैयाजींनी एक दैवी शिस्त अंगीकारलेली होती। महाराजांचा आहार झाल्याशिवाय अन्नाचा कणही ते घेत नव्हते। आहारात व्यत्यय आला की ते स्वतः उपवास करायचे। ही भक्ती नव्हे तर संयम प्रेमाची सुरुवात त्यांनी केलेली होती। धर्मप्रेम कायम होतच। शाळेत पुस्तकं उघडली जात, पण मनात मात्र मंत्र झंकारत होते। सोनं जसं कोळशात झाकलं तरी ते झळाळतच, तशीच त्यांची श्रद्धा, सेवा आणि वैराग्य नेहमी झळकत राहिलं। 10वी नंतर त्यांनी गावातील समवयस्क मुलांना एकत्र घेऊन अभिषेक, अष्टक, पूजा इत्यादींचं नियमित आयोजन केलं। त्याचवेळी जयसिंगपूर महाविद्यालय या ठिकाणी BComचे शिक्षण पूर्ण करत त्यांनी धर्मसेवेस आपलं जीवन समर्पण केलेलं आहे। पुढे त्यांनी आचार्य श्री 108 चंद्रप्रभू सागरजी महाराज यांच्या सानिध्यामध्ये महाराजांनी निर्माण केलेल्या वीराचार्य अकॅडमी, धर्मशाळा आणि चिकित्सालयामध्ये व्यवस्थापक म्हणून काम करण्याची त्यांना खूप मोठी संधी मिळाली। संसारात असूनही त्यांचं मन संयमाच्या दिशेने प्रवास करीत राहिलं। म्हैसाळ सेवास्थळी त्यांनी दशलक्षण पर्व, 16 कारण पूजन स्वतः ओवाळत
पूर्ण शुद्ध आचरणाने साजरे केलेले होते. त्या काळात त्यांनी सोवळं ठेवून स्वतः स्वयंपाक करून त्यागपूर्वक भोजन घेत संयमाचा कस त्यांनी पेललेला आहे. त्यांना सायकलिंगचा छंद होता आणि तोही त्यांनी साधनेचं माध्यम बनवलं. चंदाबाबा सायकलिंग क्लबमार्फत शिखरजीची वंदना त्यांनी सायकलने केली. हे सगळं करत असताना त्यांच्या मनामध्ये मात्र चिपरीतील शांत जिन मंदिरच वसलेलं आपणाला पाहायला मिळतं. या प्रवासामध्ये त्यांची भेट झाली पूर्वाश्रमीचे कैलासभैया, आताचे परमपूज्य 108 विद्यासागर महाराज, एक सखा, आत्मीय मित्र आणि संयम मार्गाचे दीपस्तंभ. या भेटीने त्यांच्या मनातील ज्वाला चेतवली गेली आणि संयमामध्ये पूर्ण समर्पण करण्याची दिशा त्यांना स्पष्टपणे मिळाली. हे सर्व करत असताना 13 नोव्हेंबर 2024ला कार्तिक अष्टानिक पर्वावरती शाश्वत संमेद शिखरजी या ठिकाणी परमपूज्य आचार्य श्री 108 शीतलसागरजी महाराज यांच्या करकमलांनी त्यांनी व्रती दीक्षा संपन्न केली आणि ते ऐलक तीर्थसागर मुनी महाराज म्हणून कार्यरत झाले. हा क्षण भावनांनी ओथंबलेला होता. आईंचा निरोप, मित्रांचे अश्रू आणि चिपरी गावच्या सुपुत्रांचा संयमात समर्पण. वातावरण पावन झालेलं होतं. संयमव्रती दिनचर्या आणि आदर्श व्यक्तिमत्व की जे नमोकार मंत्राने दिनाची सुरुवात करायचे. नित्य स्वाध्याय, ध्यान, आराधना, मौन, स्वावलंबन, संयम, वैराग्य आणि आत्मनिरीक्षण केले. फक्त गरजेपुरतं भोजन आणि तेही पूर्ण सोहळ्याने. हे सगळं त्यांनी आपल्या जीवनशैलीचा भाग बनवलेला होता. चिपरीसारख्या गावाचा एक सुपुत्र संयमाची वाट धरतो ही गोष्ट केवळ कौतुकास्पद नाही, तर ती समाजाला आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे. पूज्य अभिषेक भैयाजींचा जीवन प्रवास म्हणजे त्याग, शुद्ध आचरण, आत्मानुशासन आणि मोक्षमार्गाचा अथक प्रयत्न आपणाला दिसून येतो. अशा या महान पुण्यात्म्याला